की आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं. त्याच्या अगोदर आम्ही हेबियस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता. आता तो हेबियस कॉर्पस आम्ही तसंच ठेवला, परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडीची त्याच्या विरुद्ध गेली होती, सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस तिकडे त्यांची डिसमिस केली. जुनी केस आहे, विशेष एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण एकूणच या सगळ्या काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली, अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला. आता काय करू आता? जेलवारी झाली, त्रास सहन करावा लागला, माझं काय रडत बसू काय करतो? काय जे झालं ते झालं नाही. कदाचित नशिबात आपलं होतं म्हणजे झालं, पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला. काय एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही, हे सुद्धा जे आहे सेशन कोर्टाने दाखवलं. कारण गव्हर्नमेंट अजून एक पैसा सुद्धा दिलेला नाही. आता म्हणजे किती वर्ष झाली, आता 10-11 वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे, परंतु कुठल्याही प्रकारे एक नवा पैसा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेला नाही आजपर्यंत. आणि हे कोणाला माहीत नसतं. आणि जर गव्हर्नमेंटने जर पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा होईल? त्या लोक उपस्थित करतात, पण पुढचं माहीत नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केले केस चाललीच नाही आमच्यावर. सेशन कोर्टामध्ये महाराष्ट्र सदनची केस चालली नाही, त्यामुळे केस चालू शकत नाही. कारण सरकारनं काय पैसे दिलेत का? कॉन्ट्रॅक्टरला काही खर्च केलात का? काही खर्च केलेला नाही. मग असंच तुम्ही वापरता हो का? मग भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा. गव्हर्नमेंटने जर पैसेच दिले नाही कॉन्ट्रॅक्टरला तर भ्रष्टाचार कसा काय होईल? ते पण 100 कोटीचा ते कॉन्ट्रॅक्ट आणि अगोदर 800 आणि 1000 आणि 10,000 वाटेल तशी प्रचाराचा भाग होता, राजकारणाचा भाग. आणि तो आमच्या नशिबी आला, तो आम्ही झेलला. साहेब, कुठल्याही योजनेत 2 ते 5% गैरप्रकार होतच असतो आणि या गैरप्रकारामुळे कोणती योजना बंद पीक विम्या संदर्भात गैरप्रकार त्यांनाच विचारा काय ते. साहेब, जितेंद्र आव्हाड म्हणाले जनतेने पाशवी बहुमत दिलं, आता जनतेवरती पाशवी बलात्कार होईल असं त्यांनी पालकमंत्री पदावरून वक्तव्य. पुढे जितेंद्र आव्हाडांनी जनतेनं महायुती सरकारला पाशवी बहुमत दिलं, आता जनतेवरती पाशवी बलात्कार होईल असं त्यांनी एक वादग्रस्त वदन केले. काय आहे की ते जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात, सगळं आहे, वाचतात वगैरे, परंतु एवढं की कुठले शब्द कधी कसे वापरावे ते सगळी त्यांची ती गडबड होते. त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते. पाशवी बहुमत दिलं म्हणून परत पाशवी हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा. मला असं वाटतं जाय की त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांगता स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते, तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही. विजय वडेट्टीवारांनी मध्यंतरी एक विधान केलं. ते असं म्हणाले की काही दिवसांनंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठा उदय होऊ शकतो. काही दिवसांनंतर राजकीय भूकंप वगैरे अशी काही शक्यता आपल्या दृष्टीने मला काय माहिती नाही कुणाचा उदय होणार आहे, कुणाचा अस्त होणार आहे, मला काही कल्पना नाही. आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत, ते उदय कोण होणार, अस्त कोणाचं होणार, ते त्यांनाच विचारलेलं बरं आहे ना. मी सुद्धा तुमच्या एवढंच अनभिज्ञ आहे. पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये जी चर्चा सुरू आहे, त्यावर एकनाथ शिंदे म्हणताय की पालकमंत्री पदासाठी हट्ट करणं हा त्यांचा अधिकार आहे, कारण अनेक वर्षांपासून लोक काम करतात. तर ठीक आहे ना, त्यांनी एवढंच म्हटलं की मग प्रत्येकाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला हेच दिलं पाहिजे. आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे. अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सारासार विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. आगामी काळात कुंभमेळा आहे नाशिकचा, त्या दृष्टीने नाशिकचं पालकत्व महत्वाचं मानलं जातं. या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. काय वाटतं आपल्याला कोणाच्या हे पदरात पडू शकेल, कारण आता काही तासांपूर्वी त्याला स्थगिती देखील मिळाली.
स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी. मात्र कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाची ही वर्ष असतात. कारण मागच्या वेळेला मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांकडनं अनेक कामं झाली. म्हणजे एअरपोर्ट झाला, बोट क्लब झाला, त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला, शिर्डीचा रस्ता झाला, त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झालं. कामनाईवरून जे आपण रिंग रोड करायचे होते, कामनाई त्र्यंबकेश्वर मसरूळ हे असे सगळे जे रिंग रोड करायचे, किंवा धुळ्यावरून येणारे जे लोक आहेत ते ओझर मार्गे सिन्नरवरून पुण्याला जाणारे, असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळी केली. तर यावेळेला सुद्धा जे आहेत अनेक जे विकास हा कधी ती संपणारी गोष्ट नाही. जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदयास येतात त्याच्याप्रमाणे आपलं सुद्धा शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्या दृष्टीनं जो कोणी चांगले ग्रस्त येतील, चांगले मंत्री येतील, त्याच्यामुळे जे आहे त्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आपल्याला सगळं सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी. आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे नाशिककर किंवा इतरांना सुद्धा कायमस्वरूपी वापरता येतात. तर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आहे. सर्वाधिक फायदा लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणते की ही योजना बंद करू नये. यात जर काही फेरफार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आता काय मला काय कल्पना, मी मंत्री पण नाही. मंत्रिमंडळात काय ठरतंय, बंद करतात का चालू ठरतं, मला काही कल्पना नाही आहे. पण एवढंच आहे की एखादी योजना असेल तर त्याच्यातले गैरप्रकार दूर करून जे आहेत लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. थँक्यू.